नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या चॅप्टरमध्ये रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट या चॅप्टरमधील पार्ट नंबर 5 पाहणार आहे. पार्ट 5 ला सुरुवात करण्यापूर्वी आपण हे पाहणार आहे की यामध्ये आपण कोणकोणते पॉईंट डिस्कस करणार आहेत. तर फर्स्ट पॉईंट आहे आपला सीड डेव्हलपमेंट. सीडची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते हे आपण ह्या पॉईंटमध्ये पाहणार आहे. त्याच पद्धतीने ह्यामध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ डायकॉट सीड अँड मोनोकॉट सीड याचं स्ट्रक्चर सुद्धा पाहणार आहे की डायकॉट सीड म्हणजे काय असतं, डायकॉट सीड कशा पद्धतीचे असतात, मोनोकॉट सीड कशा पद्धतीचे असतात, कोणकोणते स्ट्रक्चर त्यामध्ये प्रेझेंट असतात, हे आपण ह्या पॉईंटमध्ये डिस्कस करणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला सिग्निफिकंट ऑफ सीड अँड फ्रूट फॉर्मेशन. फ्रूट आणि सीडच्या फॉर्मेशनचे जे सिग्निफिकन्स आहेत हे आपण ह्या पॉईंटमध्ये पाहूया. नेक्स्ट पॉईंट आहे आपला अपोमिक्सिस अँड इट्स टाईप. अपोमिक्सिस म्हणजे काय? अपोमिक्सिस म्हणजे विदाऊट फर्टिलायझेशन सीडचं फॉर्मेशन होतं, त्या प्रोसेसला आपण अपोमिक्सिस म्हणतो. अपोमिक्सिसचे डिफरंट टाईप आहेत, ते टाईप आपण ह्या पॉईंटमध्ये पाहणार आहेत. लास्ट पॉईंट आहे आपला पॉलीएम्ब्रियोनी अँड इट्स टाईप. पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय? एका सिंगल सेलमध्ये मोर दॅन एम्ब्रियो तयार होतात, अशा टाईपला आपण काय म्हणतो? पॉलीएम्ब्रियोनी. तर पॉलीएम्ब्रियोनी ही प्रोसेस कशा पद्धतीने होते, कशा पद्धतीने पॉलीएम्ब्रियोनी होते, त्याचे कोणकोणते टाईप आहेत हे आपण ह्या पॉईंटमध्ये पाहणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया फर्स्ट पॉईंटला, सीड डेव्हलपमेंट. आता सीडची डेव्हलपमेंट कशी होते? जनरली जर आपण पाहायला गेलं तर प्लांटमध्ये काय होत असतं, पहिल्यांदी पॉलिनेशन वगैरे होतं. पॉलिनेशन झाल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन प्रोसेस होते. फर्टिलायझेशनच्या नंतर त्यांच्यामध्ये सीडचं फॉर्मेशन व्हायला लागतं. सीड फॉर्मेशन झाल्यावर त्यांच्यामध्ये फ्रूटचं फॉर्मेशन व्हायला लागतं. अशा पद्धतीने आपण प्लांटमध्ये प्रोसेस पाहतो. पण कधी कधी काय होतं, सीड डेव्हलपमेंटमध्ये जर पाहायला गेलं तर दोन टाईपचे सीड प्रेझेंट असतात प्लांटमध्ये. एक म्हणजे डायकॉट सीड आणि दुसरं म्हणजे मोनोकॉट सीड. तर मग हे डायकॉट सीड आणि मोनोकॉट सीडचं ह्या पॉईंटमध्ये आपण हे पूर्ण स्ट्रक्चर डिटेलमध्ये पाहणार आहे. तर ज्यावेळेस फर्टिलायझेशन ही प्रोसेस होते, डबल फर्टिलायझेशन ही प्रोसेस अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये पाहायला मिळते आपल्याला. आफ्टर डबल फर्टिलायझेशन झायगोट डेव्हलप होत असतो एम्ब्रियोजमध्ये. मग एम्ब्रियोजमध्ये डेव्हलप झाल्याच्या नंतर जे एंडोस्पर्म आहे, ते एंडोस्पर्म ज्यावेळेस एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होत असते त्यावेळेस एम्ब्रियोला फूड प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असतं? एंडोस्पर्म करत असतात. आणि जे आपण अॅनाट्रोपस ओव्हलचं जे स्ट्रक्चर पाहिलं आहे, त्या अॅनाट्रोपस ओव्हलमध्ये आपण साईडला काही इनट्युगमेंट सुद्धा पाहिल्या होत्या. तर त्या इनट्युगमेंट नंतर काय होतात, कालांतराने कशामध्ये कन्वर्ट होत असतात? सीड कोटमध्ये कन्वर्ट होतात. आणि जे ओव्हल्स असतात त्या ओव्हल्समध्ये चेंजेस झाल्याच्या नंतर त्या ओव्हल कन्वर्ट होतो मॅच्युअर सीडमध्ये. आणि जी ओव्हरी असते त्या ओव्हरीपासून फ्रूट तयार होतो. अशा पद्धतीने सीडची डेव्हलपमेंट होते. मग सीडची डेव्हलपमेंट होताना आपण पाहूया डायकॉट सीड कोणत्या प्लांटमध्ये पाहायला मिळतात. तर पहा, बीन, पी, मस्टार्ड या प्लांटमध्ये आपल्याला डायकॉट सीड पाहायला मिळतात. त्याचे जे सीड्स असतात ते कसे असतात? डायकॉट असतात. 2 कॉटिलिडॉन ह्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. ज्यांच्यामध्ये 2 कॉटिलिडॉन प्रेझेंट असतात अशा टाईपच्या सीडला आपण डायकॉट सीड म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये फक्त सिंगल कॉटिलिडॉन प्रेझेंट असतं अशा टाईपच्या ह्याला आपण मोनोकॉट सीड म्हणतो. मग हे पहा, डायकॉट सीडमध्ये ही सीड कोट आहे, ही सीड कोट हे जे दिसते डार्क ग्रीन कलरची अशी आउटर लेयर असते, त्या आउटर लेयरला आपण सीड कोट म्हणतो. मग जी आउटर साईडची जी सीड कोट आहे त्या आउटर साईडच्या सीड कोटला आपण टेस्टा म्हणतो. आणि इनर साईडची जी सीड कोट आहे त्याला आपण टेगमन म्हणतो. आणि ह्या दोन्हीला फ्रूटच्या वॉलला आणि सीड आणि फ्रूट वॉलला कनेक्ट करण्याची जी अटॅचमेंट जो पॉईंट आहे त्या पॉईंटला आपण हायलम असं म्हणतो. आणि एक्झॅक्ट ह्या हायलमच्या खाली मायक्रोपाईल असतं. ह्या मायक्रोपाईल हे एक स्मॉल पोर आहे, एक छोटंसं पोर आहे. त्या त्या पोरमधून वॉटर काय होत असतं? आतमध्ये एंट्री करत असतं. वॉटरची एंट्री होते ह्या पोरमधून. ज्यावेळेस सीड जर्मिनेशन पिरियड चालू असतो, जर्मिनेशनच्या वेळेस सीडला आपण काय करत असतो? सीडला वॉटरची गरज असते. त्यावेळेस हे वॉटर आतमध्ये मायक्रोपाईलच्या पोर थ्रू आतमध्ये एंट्री करतं. नेक्स्ट आहे ह्याचा जो एम्ब्रिओ आहे, हा मॅच्युअर एम्ब्रिओ आहे पहा. हा लॅटरल व्ह्यू आहे आणि हे मॅच्युअर एम्ब्रिओ आहे विथ इट्स पार्ट. मग आता ह्या मॅच्युअर एम्ब्रिओमध्ये पहा 2 कॉटिलिडॉन प्रेझेंट दिसतात आपल्याला. हे
1 आणि 2 हे 2 कॉटिलिडॉन इथे प्रेझेंट आहेत. जे सेंटरला हे स्ट्रक्चर आहे बीन शेप ते काय आहे कॉटिलिडॉन आहेत. हे 2 कॉटिलिडॉन प्रेझेंट असतात आणि हे कॉटिलिडॉनचं काय फंक्शन असतं की ते काय करतात फूडला स्टोअर करण्याचं काम करत असतात. स्टोअर फूड आणि त्याला आपण काय म्हणतो नॉन एंडोस्पर्मिक. प्ल्युमिल इथे प्ल्युमिल आणि रॅडिकल प्रेझेंट असतात. हे पहा हे खालच्या साईडचा जो पोर्शन आहे त्याला रॅडिकल म्हणतो आणि वरच्या साईडला प्ल्युमिल प्रेझेंट असतात. तर हे प्ल्युमिल आणि रॅडिकल पासून फ्युचरचं रूट तयार होतं आणि प्ल्युमिल पासून फ्युचरचं शूट तयार होतं. म्हणजे प्ल्युमिल पासून शूटचं फॉर्मेशन व्हायला लागतं, रॅडिकल पासून रूटचं फॉर्मेशन होतं. मग ह्या रॅडिकल मधून रूट फॉर्म होतात, असे खाली खाली जातात आणि प्ल्युमिल पासून शूटचं आणि अशा पद्धतीने नवीन स्पेसिस ह्या सीड पासून तयार व्हायला लागते. सीड पासून नवीन प्लांट स्पेसिस तयार होते. हायपोकोटाईल एपिकोटाईल हे एक कनेक्टिंग रिजन आहे, हायपोकोटाईल आणि एपिकोटाईल. मोस्ट डायकॉट सीड आर नॉन एंडोस्पर्मिक. जर मोस्टली जर पाहायला गेले तर डायकॉट सीड कसे असतात नॉन एंडोस्पर्मिक असतात आणि अशाच नॉन एंडोस्पर्मिक सीडलाच आपण एक्स अल्ब्युमिनस सीड सुद्धा म्हणतो. एंडोस्पर्म ॲब्झॉर्ब बाय कॉटिलिडॉन. नेक्स्ट पॉइंट आहे आपला मोनोकॉट सीड. मोनोकॉट सीड आपल्याला मेज राईस व्हीट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डायकॉट जे सीड असतात त्या सीडचे आपण 2 इक्वल पोर्शन मध्ये इक्वल पार्ट मध्ये तुकडे करू शकतो. जसं की डाळी जर पाहिला हरभऱ्याची डाळ पाहिली किंवा मुगाची डाळ पाहिली तर ज्यावेळेस आपण त्यांना असं हे करू तोडू तर त्याचे काय होतात इक्वल पार्टमध्ये काय करतात 2 इक्वल पार्ट पडतात. म्हणजेच ते कोणते सीड आहेत डायकॉट सीड आहेत. मोनोकॉट सीडमध्ये जर पाहिलं तर त्यांच्यामध्ये फक्त सिंगल कॉटिलिडॉन प्रेझेंट असतो आणि ज्यावेळेस आपण त्याला असं तोडतो त्यावेळेस त्यांचे इक्वल पोर्शनमध्ये भाग होत नाहीत सेंटरमधून जर केले तर हे काय मोनोकॉट सीड. तर मेज राईस व्हीट हे आपल्याला मोनोकॉट सीड आहेत, मोनोकॉटचे सीड आहेत. हे स्ट्रक्चर सीड कोट प्लस फ्रूट वॉल त्याला आपण काय म्हणतो पेरिकार. हे जे सीड कोट आणि फ्रूट वॉल हे कसे असतात एकमेकांना फ्यूज असतात. एंडोस्पर्म यांच्यामध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असतो. हा येलो कलरचा जो दिसतो तो काय एंडोस्पर्म आहे. हा लार्जपणे आणि न्यूट्रिटिव्ह आहे आणि याचे जे सीड्स असतात ते कसे असतात एंडोस्पर्मिक. त्यालाच आपण अल्ब्युमिनस सीड सुद्धा म्हणतो. एम्ब्रिओ मध्ये जर पाहायला गेलं तर यांच्यामध्ये फक्त सिंगल कॉटिलिडॉन प्रेझेंट आहे आणि सिंगल कॉटिलिडॉनलाच आपण काय म्हणतो स्क्युटेलम म्हणतो. हे स्क्युटेलम कॉटिलिडॉन आहे, हे पिंक कलरचा एक सिंगल आहे त्याला आपण स्क्युटेलम म्हणतो. आणि हे जे पूर्ण हे कोलोप्टाईल हे प्ल्युमिल आहे का ते एका प्रोटेक्टिव्ह लेअरनी कव्हर केलेलं आहे. त्या प्रोटेक्टिव्ह लेअरला आपण कोलोप्टाईल म्हणतो आणि रॅडिकल सुद्धा एका प्रोटेक्टिव्ह लेअरनी कव्हर केलेला आहे त्याला आपण कोलिओरायझा म्हणतो. कोलिओरायझा काय करतात रूटला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात तर कोलोप्टाईल शूटला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. इपिब्लास्ट हे काय आहे इपिब्लास्ट स्मॉल रुडिमेंटरी स्ट्रक्चर आहे अपोजिट टू स्क्युटेलमच्या एक्झॅक्ट अपोजिटला प्रेझेंट असतं ते. एक्झाम्पल मेज ग्रेन मध्ये वगैरे आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे पहा सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट फॉर्मेशन. ज्यावेळेस सीडचं फॉर्मेशन होतं तर सीडच्या फॉर्मेशन म्हणजे त्याचे काय सिग्निफिकन्स आहे तर प्रोटेक्ट द एम्ब्रिओ अँड स्टोअर फूड. हे काय करतात एम्ब्रिओला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात सीड आणि ते जे फूड आहे ते पण स्टोअर करतात. हेल्प्स इन डिस्पर्सल अँड डॉर्मन्सी. डिस्पर्सल अँड डॉर्मन्सी मध्ये हे हेल्प करतात आणि इन्शुअर सर्वायवल अँड कंटिन्युटी ऑफ स्पेसिस. जी स्पेसिसची कंटिन्युटी आहे ती कंटिन्युटी पण ह्या सीड फॉर्मेशनमुळे काय केली जाते मेंटेन केली जाते. त्याच पद्धतीने सिग्निफिकन्स ऑफ फ्रूट फॉर्मेशन. फ्रूट फॉर्मेशनचे कोणते सिग्निफिकन्स आहेत प्रोटेक्ट द सीड. सीडला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. हेल्प्स इन डिस्पर्सल म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी डिस्पर्स होण्यासाठी हेल्प करतात. इन्शुअर सर्वायवल अँड स्प्रेड ऑफ प्लांटला स्प्रेड करण्यासाठी हेल्प करत असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या झाडाचं फळ तोडून जर खाल्लं आणि त्याच्या ज्या बिया आहे त्या जर बिया दुसरीकडे फेकल्या म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जिथे कुठे फेकतील त्यावेळेस त्या सीडचा कसा असतो डॉर्मन्सी पिरियड असतो. पण ज्या कालांतराने काही थोड्या दिवसांनी पाऊस वगैरे पडला त्यांना जे
फेवरेबल कंडिशन असते, ती फेवरेबल कंडिशन मिळाली तर ते काय होतं, तो सीड जर्मिनेट व्हायला लागतं आणि जर्मिनेट झाल्याच्या नंतर तिथे एक नवीन स्पेसिस तयार होते. तर अशा पद्धतीने ह्या स्पेसिस काय होतात, स्प्रेड होत राहतात, डिस्पर्स होत राहतात. नेक्स्ट पॉइंट आहे ॲपोमिक्सिस. ॲपोमिक्सिस म्हणजे काय असतं की विदाऊट फर्टिलायझेशन सीड हे तयार व्हायला लागतात. ॲपोमिक्सिस इज अ फॉर्म ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट वेअर सीड आर फॉर्म विदाउट फर्टिलायझेशन. विदाउट फर्टिलायझेशन ह्यांच्यामध्ये सीड तयार होतात. इन ॲपोमिक्सिस द ऑफस्प्रिंग आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट प्लांट. म्हणजे जे काही ऑफस्प्रिंग तयार होणार आहेत, जे काही नवीन स्पेसिस तयार होणार आहेत त्या त्यांच्या पॅरेंटसारख्या एकदम सिमिलर असतात आणि अशा जेनेटिकली आणि मॉर्फोलॉजिकली सिमिलर इंडिव्हिज्युअललाच आपण काय म्हणतो, क्लोन्स म्हणतो. मग इथे जितक्या काही स्पेसिस तयार होतील त्या कशा असतात, एकमेकांसारख्याच दिसायला असतील. Apomixis is broadly divided into 3 main types. Agamospermy, seed are formed without fertilization. यांच्यामध्ये जे काही सीड तयार होतं ते विदाउट फर्टिलायझेशनने होतं. इच इन्क्लूड्स द फॉलोइंग. फर्स्ट आहे ॲडव्हेंटिटिव्ह एम्ब्रिओनी, सेकंड आहे अपोस्पोरी, थर्ड आहे डिप्लोस्पोरी आणि फोर्थ आहे नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस. असे ह्याचे टाईप्स आहेत अगॅमोस्पर्मीचे. आणि सेकंड आहे व्हिजिटेटिव्ह अपोमिक्सिस आणि थर्ड आहे पार्थिनोजेनेसिस. अगॅमोस्पर्मीमध्ये काय होतं, सीड आर फॉर्म विदाउट फर्टिलायझेशन. इट इन्क्लूड्स फॉलोइंग टाईप. फर्स्ट आहे ॲडव्हेंटिटिव्ह एम्ब्रिओनी. ॲडव्हेंटिटिव्ह एम्ब्रिओनीमध्ये काय होतं की जे एम्ब्रिओ असतात ते अराईज होतात फ्रॉम न्यू सेल्स और इंट्युगमेंट सेल. आणि ह्या जे डिप्लॉइड इंट्युगमेंट सेल असतात, जे डिप्लॉइड न्यू सेल असतात त्यांच्यापासूनच एम्ब्रिओ तयार होतो. आणि डज नॉट इनॉल्व्ह एक सेल. ह्यांच्यामध्ये एक सेलचं कसल्याही पद्धतीचं इनॉल्वमेंट नसतं, म्हणून त्यांना आपण ॲडव्हेंटिटिव्ह टाईपची एम्ब्रिओनी असं म्हणतो. लीड्स टू पॉलिएम्ब्रिओनी. ह्या ॲडव्हेंटिटिव्ह एम्ब्रिओनीमुळेच पॉलिएम्ब्रिओनी ही प्रोसेस आपल्याला पाहायला मिळते. एक्झाम्पल सिट्रस अँड मँगो प्लांटमध्ये. सेकंड टाईप आहे अपोस्पोरी. त्याला आपण रिकरंट अपोमिक्सिस असं सुद्धा म्हणतो. याच्यामध्ये जे एम्ब्रिओ सॅक डेव्हलप फ्रॉम डिप्लॉइड न्यू सेलस सेल इन्स्टेड ऑफ मेगास्पोर मदर सेल्स. मेगास्पोर मदर सेल ऐवजी जे डिप्लॉइड न्यू सेलस सेल असतात त्यांच्यापासून इथे एम्ब्रिओ सॅक तयार होतो, म्हणून आपण त्याला अपोस्पोरी असं म्हणतो किंवा रिकरंट ॲपोमिक्सिस म्हणतो. एम्ब्रिओ फॉर्म्स विदाउट फर्टिलायझेशन. विदाउट फर्टिलायझेशन ह्यांच्यामध्ये एम्ब्रिओ तयार होतो. थर्ड टाईप आहे डिप्लोस्पोरी. डिप्लोस्पोरी म्हणजेच रिकरंट ॲपोमिक्सिस. मेगास्पोर मदर सेल फॉर्म अँड एम्ब्रिओ सॅक विदाउट मिओसिस. विदाउट मिओसिस म्हणजे ज्यावेळेस मेगास्पोर मदर सेल असतात त्यांच्यामध्ये मिओसिस होत असतं आणि नंतर त्यांच्यापासून एम्ब्रिओ सॅक होतो. पण ह्या डिप्लोस्पोरी या प्रोसेसमध्ये काय होतं, मेगास्पोर मदर सेलमध्ये मिओसिस ही प्रोसेस न होता त्यांच्यामध्ये एम्ब्रिओ सॅकचं फॉर्मेशन होतं, डेव्हलपमेंट होत असते, म्हणून आपण त्यांना डिप्लोस्पोरी असं म्हणतो. एम्ब्रिओ डेव्हलप्स पार्थिनोजेनेटिकली. यांच्यामध्ये जो एम्ब्रिओ असतो तो पार्थिनोजेनेटिकली डेव्हलप होत असतो, म्हणजे विदाउट फर्टिलायझेशनच तयार होतो. नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस म्हणजे काय पहा, एम्ब्रिओ डेव्हलप फ्रॉम अ हॅप्लॉइड एग सेल ऑफ अ हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक. हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅकमध्ये जे हॅप्लॉइड एग सेल असतात त्यांच्यापासून एम्ब्रिओ डेव्हलप होतो. यांच्यामध्ये फर्टिलायझेशन ही प्रोसेस होत नाही. ह्यामधील जो एम्ब्रिओ असतो तो कसा असतो, हॅप्लॉइड असतो आणि युजली हा एम्ब्रिओ वीक असल्यामुळे तो ग्रो होत नाही नॉर्मल प्लांटमध्ये. अशा टाईपच्या अपोमिक्सिसला नॉन रिकरंट अपोमिक्सिस असं म्हणतात. सेकंड टाईप आहे व्हिजिटेटिव्ह अपोमिक्सिस. व्हिजिटेटिव्ह अपोमिक्सिसमध्ये जे प्लांटलेट्स असतात, छोटे छोटे प्लांटलेट्स किंवा बल्बिल लाईक्स जे स्ट्रक्चर होतं ते डेव्हलप होतं. कशामुळे डेव्हलप होतं, जे फ्लावरिंग प्लांटमध्ये जो व्हिजिटेटिव्ह पार्ट आहे, एक्झाम्पल फ्लोरल बर्ड्स वगैरे, फुलांच्या कळ्या वगैरे आहे, त्यांच्या तिथे प्लांटलेट्स बल्बिल लाईक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं.
सीड्स आर रिप्लेस बाय व्हिजिटेटिव्ह प्रोपोगल्स. हे सीड हे त्या व्हिजिटेटिव्ह प्रोपोगल्समध्ये काय होतात, रिप्लेस होतात. एक्झाम्पल ओनियन, अगॅव या प्लांटमध्ये आपल्याला जास्त करून व्हिजिटेटिव्ह टाईपचं अपोमिक्सिस पाहायला मिळतं. थर्ड पॉईंट आहे आपला पार्थिनोजेनेसिस. पार्थिनोजेनेसिस हे अगॅमोस्पर्मीचाच एक छोटासा पार्ट आहे पार्थिनोजेनेसिस. याच्यामध्ये डायरेक्ट एम्ब्रिओ डेव्हलप होतो फ्रॉम अन अनफर्टिलाइज्ड एग. अनफर्टिलाइज्ड एग पासूनच ह्यांच्यामध्ये एम्ब्रिओ तयार होतो आणि यामध्ये नो मेल गॅमेट इनॉल. मेल गॅमेट ह्यांच्यामध्ये इनॉल नसतात. अशा टाईपच्या प्रोसेसला पार्थिनोजेनेसिस असं म्हणतात. लास्ट पॉइंट आहे आपला पॉलिएम्ब्रिओनी. पॉलिएम्ब्रिओनी या प्रोसेसमध्ये पहा काय होतं. पॉलिएम्ब्रिओनी ही एक अशी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये एका सिंगल सीडमध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ आपल्याला पाहायला मिळतात. पॉलिएम्ब्रिओनी इज द कंडिशन वेअर मोर दॅन एम्ब्रिओ इज फॉर्म इनसाइड अ सिंगल सीड. इट ऑकर्स ड्यू टू. हे कशामुळे ऑकर्स होतं, हे कशामुळे आपल्याला पॉलिएम्ब्रिओनी ही प्रोसेस पाहायला मिळते का, कारण इथे झायगोटचं क्लिवेज होतं. झायगोटच्या क्लिवेजमुळे आपल्याला पॉलिएम्ब्रिओनी ही प्रोसेस आपल्याला पाहायला मिळते आणि मग तिथे फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ होतं फ्रॉम न्यूसेलस आणि इंट्युगमेंट. जे न्यूसेलस आणि इंट्युगमेंटच्या सेल आहेत त्यांच्यापासून एम्ब्रिओचं फॉर्मेशन होतं आणि एका सिंगल सेलमध्ये मोर दॅन एम्ब्रिओ आपल्याला पाहायला मिळतात. टाइप्स ऑफ पॉलिएम्ब्रिओनी. कोणकोणते टाइप्स आहे पॉलिएम्ब्रिओनीचे. फर्स्ट आहे क्लिवेज पॉलिएम्ब्रिओनी. क्लिवेज पॉलिएम्ब्रिओनीमध्ये काय होतं असं, सिंगल झायगोट जो झायगोट आहे त्याचं काय तो झायगोट डिवाइड होऊन त्याच्यापासून मेनी एम्ब्रिओज तयार होतात. झायगोटचं काय होतं, क्लिवेज होतं, डिवाइड होतो मेनी एम्ब्रिओजमध्ये, म्हणून आपण त्याला क्लिवेज एम्ब्रिओनी असं म्हणतो. ऑल एम्ब्रिओ आर जेनेटिकली आयडेंटिकल. मग जितके काही एम्ब्रिओ ह्याच्यामध्ये तयार होतील ते कसे असणार आहे, जेनेटिकली आयडेंटिकल असणार आहे. कॉमन इन जिम्नोस्पर्म लाईक अ पायनस. पायनस हे एक जिम्नोस्पर्मिक प्लांट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला क्लिवेज पॉलिएम्ब्रिओनी पाहायला मिळते. ॲडव्हेंटिटिव्ह पॉलिएम्ब्रिओनी. एक्स्ट्रा एम्ब्रिओज अराइज फ्रॉम न्यूसेलस और इंट्युगमेंट सेल. डिप्लॉइड इंट्युगमेंटच्या ज्या सेल असतात, न्यूसेलस सेल असतात, त्यांच्यापासून एम्ब्रिओज तयार व्हायला लागतात त्यांच्यापासून. आणि दीज एम्ब्रिओ आर फॉर्म आउटसाइड द एम्ब्रिओ सॅक. आणि ते कुठे तयार होतात, आउटसाइड द एम्ब्रिओ सॅक. सीन इन सिट्रस अँड मँगो. मँगो आणि सिट्रस प्लांटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अ फॉर्म ऑफ अपोमिक्टिक पॉलिएम्ब्रिओनी. अपोमिक्टिक पॉलिएम्ब्रिओनीचा हा एक पार्ट आहे. थर्ड आहे ट्रू पॉलिएम्ब्रिओनी किंवा सिंपल पॉलिएम्ब्रिओनी. occurs when more than one egg cell within the same embryo sac gets fertilized and form multiple embryo. म्हणजे एकापेक्षा जास्त एक सेलमध्ये एक सेलमध्ये आपल्याला सेम एम्ब्रियो सॅक हे फर्टिलाइज होऊन त्यांच्यापासून मल्टिपल एम्ब्रियो तयार होताना दिसतात. अशा टाईपच्या पॉलिएम्ब्रिओला आपण सिंपल किंवा ट्रू पॉलिएम्ब्रिओनी म्हणतो. आणि ह्यामध्ये जितके काही ऑल एम्ब्रिओज तयार होतात किंवा ऑल एम्ब्रिओज कम फ्रॉम सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शननी ही प्रोसेस होते. मल्टिपल एम्ब्रिओ सॅक पॉलिएम्ब्रिओनी. मल्टिपल एम्ब्रिओ सॅक पॉलिएम्ब्रिओनीमध्ये वेन मोर दॅन वन एम्ब्रिओ सॅक, एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ सॅक ह्या एका ओल्समध्ये डेव्हलप व्हायला लागतात आणि प्रत्येक एम्ब्रिओ सॅकपासून स्वतःचा ओन एम्ब्रिओ तयार होतो, स्वतःचा एक एम्ब्रिओ तयार होतो आणि रिझल्ट इन सेव्हरल एम्ब्रिओ इन वन सेल. आणि मग त्याचा रिझल्ट काय येतो, तर एका सेलमध्ये खूप सारे एम्ब्रिओ आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मल्टिपल एम्ब्रिओ सॅकमध्ये मल्टिपल एम्ब्रिओ तयार होतात पण एका सिंगल सीडमध्ये, म्हणून ह्याला मल्टिपल एम्ब्रिओ सॅक पॉलिएम्ब्रिओनी असे म्हणतात. एम्ब्रिओ सॅक पण कसे आहेत, मल्टिपल आहेत आणि जे एम्ब्रिओ ते सुद्धा कसे आहेत, मल्टिपल आहेत. अशा पद्धतीने हा चॅप्टर आपण इथे संपवलेला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नक्कीच विचारा, कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.